आमचे गौरव दादा आणि त्यांचे साथी तुषार खूप चांगली टेलिकास्ट आपण पाहू शकतात. घर बसल्या मॅचचा आनंद घेणारे आमचे प्रेक्षक राजे यांचं देखील आम्ही कौतुक करत आहोत. त्याला जे विन झालेले संघ आहेत ते विन झालेल्या संघांना विनंती असेल आपण त्वरित या. चलो डिंगडोंग संघ आपण या. डिंगडोंग संघाचा एक प्रतिनिधी आपण या. त्यानंतर सेकंड मॅच दातिवरे संघ आपला देखील एक कर्णधार पाठवा. त्यानंतर विठ्ठलवाडी संघ आपला देखील एक कर्णधार पाठवा. त्यानंतर केळवा संघ आपला देखील एक कर्णधार पाठवा. त्यानंतर चालू सामन्यातले एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचणं बंधनकारक असेल. चला चालू सामन्यातले एक एक प्रतिनिधी एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पोहोचवतील, कारण आपण एक युट्यूबच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचवतो आणि ती अचूक असले पाहिजे. 6 सीटर स्पोर्ट्स सुंदर टेलिकास्ट, सुंदर क्लॅरिटी आपण पाहू शकता. जर त्याने कोणी सबस्क्राइब केलं नसेल कृपया करून त्याने सबस्क्राइब करा. फुल HD क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. आमचे दोन्ही पंच तिथे उपस्थित आहेत. एका साईडला निनाद असतील आणि दुसऱ्या साईडला असतील पंच. मोहीन. चला मग स्टार्ट करूयात. पंचांचे ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचले गेलेत. स्ट्राईकला असतील अनिकेत आणि नॉन स्ट्राईकला असतील आदित्य आणि गोलंदाज मार्क बरोबर जगदीश. अर्थातच सफाळ्या विभागातील मॉर्कल या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. फुल टच चेंडू होता. यावेळेला मात्र मॉर्कल विरुद्ध प्रहार केला गेलाय चौकाराच्या दिशेने. 1 बाउंस बाउंड्री क्लिअर. चेंडूला मात्र पाठवलाय 4 धाब्यासाठी. पहिल्या चेंडूवर प्रहार 4 धावा उभारल्या गेल्यात अनिकेतच्या माध्यमातून. यावेळेला मात्र बॅटीतून आवाज आला टक्कसा आणि चेंडूला देखील पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा मिळत आहेत. प्रहार चालू झालाय. दोन चेंडू मागे 10 धावा फलकावरती लागतायत. यावेळेला देखील प्रहार करण्याचा प्रयत्न होता. शत्रुघ्न तिकडे तैनात आहे. वाक्या बात आहे. अप्रतिम झेल. आजच्या दिवसातील उत्कृष्ट झेल आपण पाहू शकता. पहिला झेल घेतला होता समीरने दातिवरे संघामधून आणि आता मात्र सरावळे संघाच्या माध्यमातून सुंदर झेल टिपला गेलाय.
उज्ज्वल या खेळाडूने सुंदर झेल टिपला गेला आहे. रिप्ले ऍक्शन मध्ये देखील आपण त्याला पाहू शकताय ज्या पद्धतीने कॅच घेतलाय, सूर मारली आहे, ड्राईव्ह मारली आहे. चला आपण भाग्यपत्र टाकतोय आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. जे संघ विन झाले आहेत त्या सर्व संघांना विनंती असेल आपला एक एक प्रतिनिधी पाठवा. आम्ही लॉस टाकतोय. यावेळेला ड्राईव्ह केला गेला, फक्त एक रन मिळते. चिकी सिंगल इथून पूर्ण केली जाईल. एक रन. डिंगडोंग केळवा आणि विठ्ठलवाडी हा पहिला सामना खेळवला जाईल. यानंतर फटका चांगला, चेंडूला मात्र दिलं फेकून, चेंडू मात्र चालला सीमारच्या बाहेर. 6 धावेसाठी धावसंख्या 6च्या मदतीने जाऊन पोहोचली गेली 17 वरती. यानंतर नेक्स्ट मॅच केळवा आणि विनर टीम असेल. त्यानंतर केळवा आणि विनर आणि दातिवरे संघाला मात्र बाय मिळाले आहे. एक षटकाचा खेळ संपला गेला. एक षटकानंतर संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. संघाची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये उभारले गेले 17 धावा. थोडस महागडा ठरला गेला मार्कल. थोडं पावसाचं वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळते. हीच तर खरी मजा आहे पावसाळ्या क्रिकेटची. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु टिपलाय झेल. क्या बात आहे. प्रणयच्या माध्यमातून सुंदर कॅच मध्ये इथे पूर्ण केला गेलाय. 17 धावा झाल्यात. आमच्या स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. शेवटचा चेंडू हा डॉट गेलाय. त्या अनुषंगाने मात्र 17 धावा इथून पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या 17 वरती. 1 विकेटच्या मदतीने 2 विकेट आतापर्यंत पूर्ण होत आहेत. आणि नवीन बॅटर मैदानात सज्ज झालाय नैनेश आणि गोलंदाजी मार्क वरती आतिश. यानंतर नेक्स्ट मॅच असेल डिंगडोंग केळवा आणि विठ्ठलवाडी. त्यानंतर केळवा आणि विनर टीम आणि फ्रेंड्स दातिवरे संघाला मात्र बाय मिळाली आहे. संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने जाऊन पोहोचली गेली आतापर्यंत 18 वरती. अगदी 2 चेंडूंचा खेळ झाला. 18 धावा फलकावरती लागतायत.
तर मॅचकडे येऊयात. 18 धावा फलकावरती लागल्या गेल्या 3 विकेटच्या मदतीने. 3 चेंडूंचा खेळ झाला. हा देखील चेंडू चांगला होता अदितचा. चेंडू पडल्यानंतर थोडीशी वळतोय. अदित चेंडू शरीरावर लागल्यानंतर आपण पाहू शकता डॉट गेलाय. 4 चेंडूंचा खेळ झाला. येणारे 2 चेंडू फार महत्वाचे असतील या षटकातले. मोठे फटके खेळावे लागतील. फटक्यात तेवढ्याच ताकद नव्हती. जगदीश पुढे सरसवल्या गेल्यात. 1 रन धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाते. जाऊन पोचली जाते फलकावरती 19 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. टॅप पद्धतीने खेळतोय परंतु थोडीशी धडपडी होतीये. फंबल झाल्यानंतर 2 धावा इथून पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाते. 21 वरती 21. धावा फलकावरती लागल्या गेल्या 3 विकेटच्या मदतीने. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपला. येणाऱ्या अजूनपर्यंत 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 12 चेंडूमध्ये कशा पद्धतीने धावा उभारल्या जातील हे आपण पाहणार आहोत. चला थोडीशी घाई करा. पंच निनाद पाटील आपण देखील दर्शवा. यानंतर पुढच्या फेरीतले सामने सुरुवात होतील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धाब्यासाठी. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला बॅटरच्या माध्यमातून. या 6 च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 27 वरती 27 रन. अगदी पहिल्याच चेंडूमध्ये चेंडूला फेकून दिलं गेलं. 27 धावा फलकावरती लागले गेल्यात. अगदी सुरुवात चांगली झाली होती. त्यानंतर दुसऱ्या षटकात थोडासा धावाला सावरला गेला. यानंतर मात्र हल्ला बोल केला बॅटरने. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकल्यात. 2 षटकाराच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे एकदा 6 ने फ्लाय होती आहे. जाऊन पोहोचली जाते 33 वरती. काय फटका सजवलाय सुंदर. अगदी 33 धावा फलकावरती लागल्या गेल्या 3 विकेटच्या मदतीने. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू मागे दोन्ही प्रहार केल्यात. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते जीतच्या माध्यमातून. जीत आतापर्यंत 4 चेंडू मागे 13 वरती खेळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु शत्रुघ्न तिकडे तैनात आहे आणि कॅच ड्रॉप झालाय. कॉलिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. 2 धावा उभारल्यात. धावसंख्या 2 च्या मदतीने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल पुन्हा एकदा गौरवजी 35 वरती. 35 धावा फलकावरती लागतायत. यावेळेला पुन्हा एकदा प्रहार चढवले जात आहेत. प्रहार करतायत जीतच्या माध्यमातून या षटकातला 3रा षटकार खेचतायत. धावसंख्या फलकावरती 6 च्या मदतीने पुन्हा एकदा फ्लाय होती आहे 41 वरती 41 रन. एक्केचाळीस धावा फलकावरती लागतात. 41 रन 3 विकेटच्या मदतीने. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू उर्वरित बाकी आहेत या षटकातले. उज्ज्वल कुठेतरी थोडासा महागडा ठरला गेला कारण 4 चेंडू मागे त्याला धावा आल्यात 20.
हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू थोडासा खाली राहिलाय. अगदी निर्धाव चुटकी सांगता 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातला. यावेळेला देखील प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षण आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे चेंडू. या षटकातील चौथा षटकार खेचलाय. धावसंख्या 6च्या मदतीने जाऊन पोहोचेल आतापर्यंत 47 वरती. 3 षटकाचा खेळ संपलाय. 47 धावा आल्यात. अजूनपर्यंत येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूंच्या खेळानंतर आपण पाहणार आहोत किती धावा येतील. हे षटक देखील महत्वाचं असेल. या षटकात जवळजवळ 26 धावा खर्च केल्यात. चला यानंतरचे नेक्स्ट मॅच. एका साईडला विठ्ठलवाडी संघ आमच्यासोबत जॉईन झालाय. त्यानंतर डिंग डॉंग केळवा संघ. आपण देखील या. आपण टॉस करूयात. चला मनोज पाटील आपण या. टॉस करूयात. चला 5 मिनिटं विश्रांती घेऊयात. डिंग डॉंग संघ 5 मिनिटं थांबा. नाही तुम्हाला चालू ठेवा. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे. कॅच घेतला जाईल. फर्स्ट जरूर कॅच सुटला होता हातातून. त्यानंतर मात्र शेवटपर्यंत लक्ष दिलं आणि इथून विकेट मिळाले. संघाची धावसंख्या स्थिर आहे 47 वरती. 47 रन. अजूनपर्यंत येणारे 5 चेंडू बाकी आहेत. पहिल्याच चेंडू मागे घेतले विकेट. ईशांत दुसरे बॅटर मैदानात आलाय. ईशांत सर बॅट क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटीचा टोळ लागला. एक रन मिळेल. इथून आपण पाहू शकतायत एका धाव्याने समाधान मानतायत. धावसंख्या 1च्या मदतीने पुण्याची एकदा सरकली जाते. गरोजी 1ने 48 धावा फलकावरती लागतायत. 2 चेंडूंचा खेळ झालाय. फटका छान होता. चेंडूला मात्र पूर्णपणे फेकून दिला गेला. 6 धावांसाठी येतो षटकार. 54 धावा फलकावरती लागतात. 54 रन. धावसंख्या 6च्या मदतीने 54 वरती जाऊन पोहोचली गेली आतापर्यंत. पुन्हा एकदा प्रहारवर प्रहार चढवले जातात. जीतच्या माध्यमातून. जीत मात्र सोडत नाहीयेत गोलंदाजाला. कोणताही गोलंदाज येऊ दे मी प्रहार करणार हेच तो सांगतोय. संघाची धावसंख्या 6च्या मदतीने जाऊन पोहोचेल 60 वरती. त्याचे बॅट जणू काही 6चाच पाडा बोलू लागले की काय. जवळजवळ 10 चेंडू मागे 6 षटकार त्याने खेचल्यात. वैयक्तिक 39 वरती खेळतोय. अजूनपर्यंत येणारे 2 चेंडू बाकी आहेत आणि स्ट्राईक वर देखील तो आहे. 10 चेंडू मागे 39 वरती खेळतोय. ह्या वेळेला देखील प्रहारवर प्रहार चढवले जातात. क्या बात है जीत. लगातारचे 3 चेंडू मागे 3 षटकार ठोकले आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या 6च्या मदतीने 66 वरती. अर्धशतकासाठी 5 धावेपासून दूर असेल. पुन्हा एकदा आलाय आणि या आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक झळकावलंय ते जीतच्या माध्यमातून. जीत ऑन फायर.
षटक संपला गेला जिनात पाटील, षटक संपला गेला. 4 षटकाचा खेळ संपलाय. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर 1 रन, त्यानंतर जे 4 चेंडू मागे 4 षटकार. वेल प्लेड जीत. 12 चेंडू मागे 51 धावा, 8 षटकार. बॅट दाखवायचे आहे जीत ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे आणि फक्त 2 चेंडू त्याने डॉट केलाय. आणि एका साईडला कल्पेशचा विचार केला, कल्पेशने देखील 1 चेंडू फक्त डॉट केला होता. कमालीची बॅटिंग आज. कल्पेश देखील चांगला खेळ केला आणि एका साईडला जीतने देखील अप्रतिम खेळ केला. 24 चेंडू आणि 73 धावेची गरज आहे. जीतची बॅटिंग आपण पाहू शकता. रिप्ले ऍक्शन मध्ये ज्या पद्धतीने जीतने बॅटिंग केली, पूर्णपणे तुटून पडला होता गोलंदाजावरती. 8 षटकार त्याने ठोकलेत. मॅच कडे येऊयात. 2 चेंडूचा खेळ झाला. 1 धावा फलकावरती लागले गेल्यात. साईड स्पोर्ट सरवली प्रथम क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला. मोठं टार्गेट दिलंय. ते टार्गेट आहे जवळजवळ 73 धावेचं. 24 चेंडू मागे. आता मात्र इथून मॉर्कलला चांगला खेळ करावा लागेल. जगदीश बॅटिंग स्टान्स वरती असतील. आज गोलंदाजी त्यांची चांगली झाली नाहीये तेवढीशी, परंतु इथून बॅटिंग चांगली करायची आहे. बोनबाउंस चेंडू अडवला जातोय. सिंगल अर्जित केली जाईल. धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल फलकावरती. 2-3 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर 2 धावा फलकावरती लागतायत. खूप चांगली बॅटिंग झाली. इथून गोलंदाजी तेवढीच चांगली करावी लागेल. चेंडू पायाकडे होता. उचलून खेळण्याचा प्रयत्न.
स्ट्राईक मात्र पुन्हा एकदा जगदीशकडे जाईल. संघाची धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचली गेल्या 4 चेंडूनंतर. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु ह्या वेळेला मात्र आपण पाहू शकता चेंडू पायाकडे होता. ह्या वेळेला विकेट ही फार महत्वाची होती, परंतु एक संधी मिळाली जगदीशला. रनरच्या स्वरूपात जर इथून बाद झाला असता तर मात्र उत्साह अजून वाढला असता गोलंदाजाचा. जगदीश आहे तोपर्यंत मॅच ऑन राहू शकते. संघाची धावसंख्या धावून पोहोचली गेल्या 5 चेंडूनंतर 5 वरती. 5 चेंडू मागे एकही मोठा फटका बसला नाहीये अजून. क्या बात आहे, ह्या वेळेला चांगला चेंडू होता. षटक संपलं गेलं. षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या 5 वरती. एक षटक संपल्यानंतर मॅच खेळली गेली. एक षटकाचा खेळ संपला. एक षटकानंतर संघाची धावसंख्या 5 वरती. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 68 धावेची गरज आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि लँड कुठे होईल तर सीमारेच्या बाहेर होईल. चेंडूला मात्र दिला फेकून 6 धावेसाठी षटकार. प्रणय मात्र आता चांगला खेळ करतोय. एक षटकार आलाय. संघाची धावसंख्या 1 षटकाराच्या मदतीने 11 वरती जाऊन पोहोचली गेली आहे. गोलंदाज गुरुजी ट्रॅक वरती ईशांत, ज्याने बॅटिंग चांगली केली होती. आता गोलंदाजी चांगली करायची आहे. 11 धावा फलकावरती जरूर लागल्या गेल्यात. तिथून अशाच पद्धतीने खेळावं लागेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बराच हवेत आहे आणि चेंडू मात्र नाही थांबणार आहे. चेंडू चालला सीमारच्या बाहेर. 6 धाब्यासाठी षटकार. बॅक टू बॅकचे 2 षटकार खेचल्यात आणि या 1 षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 17 वरती. अशाच पद्धतीने मैदानात खेळावं लागेल. पूर्णपणे तुटून पडावं लागेल. प्रणय आणि जगदीशला हा चेंडू चांगला आहे. भन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न. अचूक टप्पा, लेंथ लाईन सुंदर पाहायला मिळते ईशानच्या माध्यमातून. 2 चेंडू मागे 2 षटकार खेचले. त्यानंतर हा केलेला कमबॅक. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न नाही झालाय. सिंगल अर्जित केली जाईल. स्ट्राईक मात्र जगदीशकडे जाईल. धावसंख्या 1 च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली गेल्या 18 वरती. 4 चेंडू नंतर आतापर्यंत 18 धावा फलकावरती लागतायत. जगदीशच्या बॅट मधून ज्या पद्धतीने मोठे फटके पाहायला आपल्याला मिळत असतात ते आता मिळत नाहीयेत. कुठेतरी निराश तो देखील झालाय. त्याला माहित आहे जेव्हा माझ्या संघाला गरज असते तेव्हा आता जी गरज आहे ती मला इथून चांगला खेळ करायचा आहे. अगदी 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडूनंतर 19 धावा फलकावरती लागतात. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि तो प्रहार देखील झालाय. आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी चेंडूला मात्र पाठवूया षटकारासाठी. 6 धावा मिळत आहेत. या षटकात जवळजवळ 3 मोठे फटके आले आहेत. धावसंख्येत
6च्या मदतीने जाऊन पोहोचेल 25 वरती. 25 रन. 12 चेंडूचा खेळ झाला. 25 धावा फलकावरती लागतात. समीकरण काय म्हणते? 12 चेंडूचा खेळ 48. 12 चेंडू आणि 48 धाब्याची गरज आहे. 12 चेंडू आणि 48 धाब्याची गरज. बारा चेंडू आणि 48 धाब्याची गरज. उडूया मॅच कडे. एका साईडला जगदीश आहे, तोपर्यंत मॅच ऑन आहे. एका साईडला प्रणय देखील तेवढा चांगला खेळ करतोय. त्या प्रणयना 8 चेंडू मागे 21 वर खेळ केला गेलाय. पूर्णपणे शांत ठेवला गेला जगदीशला. स्वप्नील चांगली गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू आलाय डॉट. 11 चेंडू आणि 48 धाब्याची गरज आहे. हा देखील चेंडू चांगला आहे. स्वतःवर निराश आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे 26 वरती. 26 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एका साईडला जगदीश 8 चेंडू मागे 4 वरती खेळतोय. एका साईडला प्रणय 8 चेंडू मागे 21 वरती खेळतोय. 10 चेंडू आणि 47 धावेची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फक्त एक रमेल. धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाते, जाऊन पोहोचली जाते. आतापर्यंत 27 वरती. जगदीशला मात्र पूर्णपणे प्रेशर मध्ये आणला गेलाय. एकही मोठा फटका त्यांच्या बॅट मधून आला नाहीये. 7 चेंडू मागे 4 वरती ते खेळत आहेत. 8 चेंडू आणि 46 धावेची गरज आहे. 8 चेंडू आणि 46 धावेची गरज. 27 धावा फलकावरती जरूर लागल्या गेल्यात. इथून फटका चांगला होता. ह्यावेळेला मात्र चेंडू नाही थांबणार आहे. चेंडू चाललाय सीमारेच्या बाहेर 6 धाब्यासाठी. बऱ्याच कालावधीनंतर मात्र जगदीशच्या बॅट मधून षटकार खेचला गेलाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. एक धोमेल. सहा चेंडू आणि 39 धावेची गरज. चला थोडीशी घाई करा. जीतने मात्र बॅट मधून आपला खेळी दर्शवली. ज्या पद्धतीने न्यूजच्या माध्यमातून एक अर्धशतक आलं याच मॅच मध्ये, तो जीत गोलंदाजीसाठी आलाय. भावेश पवार, हे भावेश पवार, ये ऑपरेटिंग ला. 4 चेंडू आणि 38 धावेची गरज आहे. 2 बॉल झाला, एकच बॉल झाला ना? हो, एकच बॉल झाला ना? नाही, तो गेल्या वेळी 1 चेंडूंचा खेळ झाला. 5 चेंडू बाकी असतील या षटकातले.
सगळ्यांना बॅटिंग द्यायला लावले. मोरकलने बॅटिंग सोडली ना. बॅटिंग सोडली का ते? तुम्ही मला एकदा जाम बेकार फसवलाय. तुम्ही हा फसवला. माझं सांगते लग्न नाही झालेलं, कोणी नाही सांगते भेटत. मी कधी फसवलं तुला? मला तिथे पोरी बघून नाही काय जामदे बघून देणार होता मी, पण काठी मारशी होती. इथून मॅच फिनिश केली जाते. खूप चांगला खेळ केला दोन संघांनी, परंतु इथून आपण पाहू शकता विराथन खुर्द संघ चांगला खेळ केला. जीतची बॅटिंग आपण आवडली, अप्रतिम त्याने खेळ केला. जवळजवळ 51 धावा तो खेळत होता. चलो नेक्स्ट मॅच आपण पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील सामने एका साईडला डिंगडॉंग केळवे आणि दुसऱ्या साईडला असेल विठ्ठलवाडी संघ. आला पाऊस. लोकांना पण पाऊस आला तर काय नाही. कोण टॉस बिल कोण आहे?